अख्ख्या महाराष्ट्रातले रस्ते आमच्या मागणं झाले आणि आम्ही राहिलोच अजून. प्रत्येक वर्षात रिपेरिंग चालू आहे. आत्तासुद्धा रस्त्याचं काम पूर्ण 95% पूर्ण झालं आहे. आता परत प्याज मारण्याचे काम चालू झालेले आहेत. बाकी इथं जाऊन फक्त आम्ही एवढ्या वर्षात शिव्या खाल्ल्या फक्त. ह्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं इथं काय भेटलंच नाही. मराठी महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. संपूर्ण राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. सर्व पक्षीय नेते आपली सर्व ताकद पणाला लावून आपापल्या पारड्यात जनतेची मतदान प्रक्रियाकडे लक्ष देऊन आहेत. येत्या 7 तारखेला निवडणुकीच्या दिवशी जनता कोणाच्या पारड्यात किती मतदान टाकेल हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. राज्यभरात जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेना आणि शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटाची युती आहे. काय सांगाल, जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्याला कुठल्या पक्षाचा पाहिजे? जिल्हा परिषद अध्यक्ष हा महायुतीचा भाजप राष्ट्रवादी ह्या युतीचाच होणार आहे. देशात नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, तसं रायगड जिल्हा परिषद ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच युतीचा जिल्हाध्यक्षपद होणार आहे. तसेच आपल्या नागोंड विभागातून किशोर जैन यांना चांगला सपोर्ट आहे. तसेच समृद्धी कोहली आणि आमच्या आंबीर मॅडम यांना चांगला सपोर्ट आहे नागोंड विभागातून आणि या भरघोस मताने निवडून येतील. आणि या होणाऱ्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष हा किशोर जैन महायुतीतर्फेच होतील अशी शाश्वती आहे. जर बीजेपी आणि राष्ट्रवादी युतीचा जिल्हाध्यक्ष पाहिजे असेल तर काय कारण सांगाल की का पाहिजे? नागोठणामध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे डेव्हलपमेंट झालेलं आहे. तसं थोडंसं पाण्याचा प्रश्न आहे. ते किशोर जैन मार्फत आणि सुनील तटकरे मार्फत सगळं विकसित आता होणार आहे. सगळं झालेलं आहे. बस स्टँडचं पण महायुतीनेच उद्घाटन काम केलेले आहेत. रविशेठ पाटील आले होते, आदिताई तटकरे आले होते, त्यांच्या मार्फत स्टँडचं काम सुद्धा म्हणजे लवकर चालू करणार आहेत हे काम. आणखी काय अपेक्षा आहेत नवीन जिल्हाध्यक्षाकडनं? आता नागोठण्यामध्ये होणाऱ्या या म्हणजे प्रकल्पाबाबतीत तेही तटकरे साहेबांनी मागच्या वेळेला तिथं प्रवेश आला त्यावेळेस बोललं की आपण चांगलं म्हणजे हे करू. माझा म्हणजे अंबानीशी चांगला संबंध आहे, त्याच्या बाबतीत मी त्यांच्याशी बोलतो आणि आपल्या इथला नागोठणा विकास कसा प्रगती होईल त्याच्या बाबतीत मी त्यांच्याशी संपर्क करतो. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी, बीजेपी आणि शिवसेना, शिंदे गट आणि उद्धव गटाची युती आहे. काय सांगाल, जिल्हा परिषद अध्यक्षासाठी आपल्याला कुठल्या पक्षाचा अध्यक्ष पाहिजे? समजा चालू सरकार म्हणजे आहे त्याच्यात अध्यक्ष पाहिजे. म्हणजे कसं चालून म्हणजे काम करत वर घेणार असे अध्यक्ष पाहिजे. म्हणजे आता जी बीजेपी आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे राज्यामध्ये, ती सत्ता पुढे तुम्हाला केंद्रामध्ये दिसते, तशीच इथून व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे सर्व विकास कुठे खोळंबला जाणार नाही आणि पुढे विकास मार्ग सरळ राहिलो. नवीन जिल्हाध्यक्षांना काय अपेक्षा आहेत? जो कोण येईल त्याने म्हणजे रायगड जिल्ह्याचा विकास करावा बस. नागोठण्यामध्ये आज अनेक समस्या आहेत. म्हणजे जिल्हा परिषद सदस्य त्यांनी लक्ष द्यावे की आता नागोठण्यामध्ये आता समजा इथं दुबई तयार झाले. नागोठणा म्हणजे मुंबई नाही तर दुबई तयार झाले. इथं चालायला माणसाला रस्ते नसतात. एवढी ट्रॅफिक होते की रविवारी तुम्ही बघायला आले तर अजिबात म्हणजे एकच रोडमध्ये जायचं, एक मध्ये यायचं रोड आहे असं आहे. त्याच्यामध्ये इकडून जर पर्यायी मार्ग असा बायपास रोड काढलात तुम्ही मच्छी मार्केट करून तर जाणार इकडून जातील आणि येणार इकडून जातील. ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो निपटला जाईल. काका, राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांची धामधूम सुरू आहे. रायगड जिल्ह्यामध्ये बीजेपी आणि राष्ट्रवादी युती आहे. तसेच शिवसेना एकला चलोरेच्या भूमिकेत चाललाय. आपल्याला जिल्हा परिषदेचा जिल्हाध्यक्ष कुठल्या पक्षाचा पाहिजे? शिवसेना हा एकला चाललेला आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे यांची पण युती झालेली आहे. काय आता बीजेपी आणि राष्ट्रवादी यांची युती आहे. कुठल्याही पक्षाचा अध्यक्ष रायगड जिल्ह्यामध्ये स्वबळावर होऊ शकत नाही. मित्र पक्षांना बरोबर घेऊनच त्यांना अध्यक्ष बनवायला लागणार. सामान्य जनतेसाठी धावून येणारा सध्या इथे पक्ष कुठला आकर्षित आहे? सामान्य माणसासाठी धावून येणारा पक्ष शिवसेना. कोणत्या समस्या आहेत ज्या तुमच्या सोडवल्या गेल्या पाहिजेत? रस्ते आहेत, पाणी आहे, पाण्याचे जे प्रश्न आहेत, नदीला पाणी भरतोय. नागोठ्याचा 30 वर्ष फिल्टर पाणी भेटत नाही. इंदापूर पनवेल इंदापूर रस्ता आज 15 वर्ष झाली
तरी तो काय पूर्ण होत नाही. पण त्याला कोणा माईबाप हा आहेच नाही. जे माईबाप आहे त्याला काही गरज पडलेली नाही. ज्यांच्या आता सत्ता आहे त्याला काही गरज पडलेली नाही. अख्ख्या महाराष्ट्रातले रस्ते आमच्या मागला झाले आणि आम्ही राहिलो अजून. प्रत्येक वर्षाला रिपेरिंग चालू आहे. आता सुद्धा रस्त्याचं काम पूर्ण 95% पूर्ण झालंय. आता परत प्याज मारण्याचे काम चालू झालेले आहेत. आपल्या खड्डे खोदायचे, प्याज मारायचे. आपल्या इथे कारण काय? पाण्याचा नेहमीचाच प्रश्न आहे. पाणी साचतो. पाण्याचा नेहमीचा प्रश्न आहे. काय नेहमीचा प्रश्न असल्यामुळे गव्हर्नमेंटनी त्या पद्धतीने ती कामं करायला पाहिजेत. ती कामं काय होत नाही. रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची धामधूम सुरू आहे. सध्या महत्वाचं स्थान म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षपदावर कोणत्या पक्षाचं अध्यक्षपद बसेल? या ठिकाणी केंद्रात नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे. राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील, नव्याने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील, यांच्या माध्यमातून हा सरकार चालू आहे. आणि तसाच जिल्हा परिषदेचा रायगड जिल्ह्याचा विकास व्हायचा असेल तर राष्ट्रवादी आणि भाजपचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणं एक काळाची गरज आहे. काय विशेष कारण सांगाल? बीजेपी आणि राष्ट्रवादीचाच व्हायला पाहिजे. शिवसेना देखील महायुती सरकारमध्ये आहे. सरकारमध्ये आहे, परंतु त्यांनी तो विचार करायला पाहिजे होता. महायुतीमध्ये गठबंधन करून ही निवडणूक लढणं गरजेचं होतं, परंतु ते का वेगळे गेले याच्या संदर्भात मी काही बोलू शकत नाही. परंतु युतीमध्ये जर असतील तर त्यांनी युतीचा फॉर्म्युला या ठिकाणी तयार करून या ठिकाणी निवडणूक लढणं गरजेचं होतं. तुमच्या विभागात अशा अनेक समस्या आहेत ज्या त्यांनी सोडवल्या पाहिजेत. नवीन अध्यक्षपदाकडनं जो कोणी अध्यक्षपदावर बसेल त्यांच्याकडनं काय अपेक्षा असतील? अनेक विकासाची कामं या ठिकाणी रखडलेली आहेत. ती कामं होणं गरजेचं आहे. कारण रस्ते असतील, पाण्याची योजना असेल, नागोठण्याला फिल्टर पाणी हवं आहे, फिल्टर पाण्याची योजना या ठिकाणी राबवणं गरजेचं आहे. नागोठणे परिसरातील रस्ते असतील, जिल्हा परिषद अंतर्गत रस्ते असतील, त्याच्यानंतर काही मूलभूत सुविधा असतील, काही घरकुल योजना असतील शासनाच्या, त्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. दादा, जिल्ह्यामध्ये रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची धामधूम सुरू आहे. सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष हा कोणत्या पक्षाचा बसेल ही महत्वाची चर्चा राहिलेली आहे. काय सांगाल, कोणत्या पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसायला पाहिजे असं आपलं मत आहे? माझं म्हणणं असं आहे की शिवसेना, उभाटा, शकाप आणि शिंदेगड ही युती आहे या जिल्ह्यामध्ये, तर यांचाच जिल्हा अध्यक्ष व्हायला पाहिजे हे आमची एक हे आहे. का व्हायला पाहिजे? नक्की कोणतं कारण सांगेल? किंवा विकास कामं झालेली आहेत, रखडलेली आहेत, काय सांगाल? विकास कामं काही झालेली नाही रायगडमध्ये. बरंच आपण बघताव, बातम्या बघताव, तिथं बीजेपी गुन्हा आणि राष्ट्रवादी गुन्हा कुठलीही कामं झालेली नाही रायगडमध्ये. कुठली विकासांचं काही कुठे दिसत नाही. कोणता पक्ष जनतेच्या सामान्य नागरिकांसाठी त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्यासाठी धावून येतो? उभाटा, शिवसेना, जिल्हा प्रमुख प्रसाददादा भोईर हे सर्वांसाठी धावून जातात. अहोरात्री, रात्री असो कधी कुठलीही कामं सांगा आणि रात्री 1 वाजता 2 वाजता फोन केला तरी लगेच उचलणार आणि ती कामं पूर्ण करतात. नवीन जिल्हा परिषद अध्यक्षांना काय अपेक्षा आहेत? कोणता विकास व्हायला पाहिजे? विकास रायगड जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे ही आमची एक समस्या आहे. आपलं काय मत आहे दादा? सर, आता सांगायचं झालं म्हणजे कासू शिव या विभागात बघायला गेलात तर प्रसाद दादाने न पक्षाचा कुठला त्यांच्याकडे पद नसताना सुद्धा आमच्यासाठी एवढं केलेलं आहे प्रसाद दादानी. तर इथे हे जे उभे राहिलेले आहेत उमेदवार त्यांना एवढंच सांगायचं मला की तुम्ही कधी आम्हाला बघायला नाही आलात का? थुकून कधी पाहायलाच नाही आमच्याकडे. फक्त प्रसाद दादा आमच्यासाठी रात्रीचं काही असू द्या, कोणाचा मयत असू द्या, कोणचा सुखाचा दुःखाचा कार्यक्रम असू द्या, एकटा प्रसाद दादा आमच्यासाठी रात्रभर मेहनत करतो. आणि आमचं म्हणणं आहे की प्रसाद दादाच निवडून यावा. आमची अशी कलकलीची विनंती आहे सर्व जनतेला सुद्धा. प्रसाद दादा आपल्यासाठी सर्व देवाप्रमाणे माणूस भेटलेला आहे. त्यालाच वोटिंग जास्त भरघोस मताने उमेदवार आहे आपला, त्यांना मत देऊन आपण भरघोस मताने विजयी करावा अशी माझी जनतेला विनंती आहे.
प्रसाद दादा यावा अशी जरी तुमची विनंती असली तरी आपला प्रश्न आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष हा कुठल्या पदाचा पक्षाचा व्हायला पाहिजे? खरोखर ज्याच्याकडे पद नसताना सुद्धा एवढा तो विभागासाठी करतो, तर जिल्ह्याचा अध्यक्ष झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये तो काय करून दाखवेल ही आम्हाला सर्व जनतेला माहिती आहे की तो जिल्ह्याचं प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीने पार पाडेल अशी आमची पूर्ण आमच्या मनातून ही शंका आहे आमची. पंचायत समिती निवडणुकांची धामधूम सुरू आहे. सध्या चर्चेचा विषय म्हणजे जिल्हा परिषदेवर जिल्हा परिषद अध्यक्ष हा कोणत्या पक्षाचा बसेल? काय आपलं मत आहे, काय सांगाल, कोणत्या पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसायला पाहिजे? जिल्हा परिषद अध्यक्ष म्हटलं तर शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचा बसायला हवा. म्हणजेच या ठिकाणी आमदार जे आहेत ते महेंद्र शेठ दळवे आहेत, ते सेवेच्या ठायी तत्पर आहेत आणि त्यामुळे जर या पक्षाचा शिंदे गटाचा शेठच्या सोबती असलेला जर अध्यक्ष जर बसला, उदाहरणार्थ मानसी दळवीसारखे जर बसले तर चांगलं होईल. येणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षांना काय अपेक्षा आहेत? येणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षांकडून म्हणजे विकासाची कामं आणि विकासाची कामं म्हणजे आमदार महेंद्र शेठ दळवी असल्या कारणामुळे जी कामं होत आहेत त्यांना आणखी गती मिळेल. जर अध्यक्ष जर शिंदे गटाचा शिवसेनेचा जर असेल तर जी कामं होऊ घातलेली आहेत किंवा पुढे होणार असतील त्यांना गती मिळेल. कारण वरती सरकार पण शिंदे महायुतीचाच आहे, त्याच्यामुळे आमदार या ठिकाणी महेंद्र शेठ दळवे असल्या कारणाने आमच्या अलिबाग तालुक्याचा नक्कीच हा विकास होणार आहे. गाव पातळीवर कोणत्या पक्षाकडून विकास होतोय? गाव पातळीवर सध्या तरी आमच्याकडे शिवसेनेकडून विकास होत आहे. आमच्या गावामध्ये सांबरी गावामध्ये आता ते ग्रामदैवत आमचं धावेश्वर महाराज मंदिर आहे, त्यासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेले आहे. थोड्या काही पावसामुळे वगैरे ते काम आमचं रखडलंय, आता थोड्या दिवसात ते काम सुरू होणार आहे. निधी तर आलेली आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर महिलांच्या डोक्यावरून पाण्याचा हंडा उतरवण्याचं काम महेंद्र शेठ दळवींनीच केलेलं आहे. दादा, रायगड जिल्ह्यात रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची धामधूम सुरू आहे. सध्या चर्चेचा विषय म्हणजे रायगड जिल्हा परिषदेवर कोणत्या पक्षाचा अध्यक्ष बसेल? काय सांगाल, आपलं मत काय आहे? शिंदे गटाचा अध्यक्ष बसणार हे 100% खरं आहे. कारण त्याचं असं की विकासाचा जो झंझावत कार्यक्रम जो चालू आहे तो शिंदे गटाच्या मार्फत आमचे रायगड जिल्ह्यातील माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब, जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांच्या मार्फत जो आजपर्यंत जो कोणताही विकास अलिबागमध्ये झाले नाही, तो आमच्या जो आमदार म्हणजे आमदारांचा हिशोबाने पकडले तर मुरुड, अलिबाग, रायगड, रोहा याच्यात जो कार्यक्रम जो झंझावत विकासाचा झालेला आहे तो कुठल्याही आजपर्यंत पक्षाने केलेला नाहीये. असा कार्यक्रम म्हणजे कार्यकर्त्यांच्या मार्फत कामं केलेली आहेत. दुसरी गोष्ट बोलण्याचे झालं तर आज आम्ही जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांच्या अधिपत्याखाली आम्ही आज काम करतो. काम करताना कुठेही आम्हाला अशी म्हणजे आम्हाला कुठल्या कार्यकर्त्याला कोणत्याही प्रकारे अवेलना अशी कोणत्याही प्रकारे होत नाही. तसेच आम्ही आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या घरात जर प्रस्थान करायचं झालं आम्हाला कधीही आम्ही एनी टाइम जाऊ शकतो आणि हक्काचा माणूस जर पाहिला तर आम्ही आमदार महेंद्र दळवी साहेब किंवा आमचे जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांच्या मार्फत आम्ही अर्ध्या रात्रीवर त्यांना कधीही कॉल केलं तर त्या कॉलला आमच्या ते हजर राहतात आणि तो आमचं काम आडलेला परिपूर्ण करून दिलेला जातो. आजपर्यंतचे काम आमचे. आणखी काय अपेक्षा आहेत नवीन जिल्हा परिषद अध्यक्षाकडनं? आपल्या नवीन जिल्हा परिषद अध्यक्षांना जो आजपर्यंत काम जो चालू आहे जोमानी तो अजून आमच्याकडे वाढी होणार. त्याच्या मार्फत आमच्याकडे विकासाची कामाचे तर होणारच आहेत, पण जे आजपर्यंत आमच्याकडे ते जे कंपन्या वगैरे काही आलेत लोकांना विकासाच्या दृष्टिकोनातून परत आमच्या रोजगार योजनेसाठी जी कामं आणलेली आहेत ती यांच्या मार्फत आमची होणार आहेत पूर्णपणे. महायुती सरकारमध्ये संपूर्ण राज्यभरात बघायला गेलं तर शिवसेना, शिंदेगड, राष्ट्रवादी आणि बीजेपी ही युती आहे. रायगडमध्ये फक्त बीजेपी आणि राष्ट्रवादी युती आहे. काय सांगाल याबद्दल? याच्याबद्दल जर बोललात तर ते वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. त्या बाबतीत आमच्यासारखा छोटा कार्यकर्ता त्या गोष्टी संदर्भात बोलू शकत नाहीये. ते वरच्या पातळीवर म्हणजे जिल्हा प्रमुख राजाबाई केणी, आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रस्थानातले ते कार्यक्रम आहे.
आणखी काय आपल्याला विकास कामांचा आढावा किंवा काय मागण्या असतील तर? आमच्याकडे असं विकास कामांचा अडथळा म्हणजे आज आमच्याकडे बरीच वर्ष अशी पडीक जमीन राहिलेली आहे. आज तिथे मँग्रोव्ह निघालेला आहे, त्याच्यामुळे ती जमीन उपलब्ध कार्यक्षेत्राखाली येणार नाही औद्योगिकरणामध्ये. पण ती औद्योगिकरणासाठी आणण्यासाठी प्रयत्नशील आमचे राजाबाई केनी आहेत, आमदार महेंद्र दळवी साहेब आहेत. यांच्या मार्फत तिथे विकासाचा काम म्हणजे छोट्या मोठ्या कंपन्या आल्या तर आमच्या प्रत्येकाला रोजगार तिथे उपलब्ध होऊन जाईल. आणि आता जर पकडलात तर आमच्या ज्या रणरागिणी रसिकताई केनी आहेत यांचा जो झंझावत जो आहे विकासाच्या कामाच्या बाबतीत बोललात तर त्यांचा भरपूर प्रस्थान वाढत चाललेलं आहे त्या गोष्टीसाठी. आणि आता ही आमच्याकडची जी सीट आहे ती रसिकताई केनी यांची डिक्लेअर झालेली सीट म्हणजे 100% निवडून येणारी सीट आहे ती. आज जिल्हा परिषदेवर अध्यक्षपद हा कुठल्या पक्षाचा बसायला पाहिजे, काय सांगाल? आम्ही तर बोलतो शिंदे गटाचा बसायला पाहिजे. मानसीताई दलवी, रसिकताईची शीट तर ऑलरेडी लागलेलीच आहे. आता विरोधकावरून आम्हाला कळतं बॅनर बाजी फाडणे चालले, हेम तेम गावगाव सगळे बॅनर फाडतात. म्हणजे आम्हाला जनतेच्या मनातून उतरण्याचा प्लॅन चालू आहे, पण जनतेला समजणार आहे सगळं की कुठली शीट लागलेलं आहे काय ते. आणि आमचं मत हे रसिकताईला 100%. शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार रायगड जिल्हा परिषदेसाठी अध्यक्षपदासाठी कोणत्या कारणाने आपल्याला पाहिजे, काय विकास कामं केलेले आहेत? मानसीताई दलवी ते ठरलेलंच आमचं, काय आमदार साहेबांनी पण सांगितलेलं आहे सीट आपली तर योग्यच आहे. मानसीताई दलवी हे अध्यक्ष आम्हाला पाहिजेत. विभागामध्ये जो काय विकास झालाय तो विकास कोणत्या पक्षाकडनं झालाय? हा फक्त ह्या भागात झालेला विकास हा शिंदे गटाकडनं झालाय, राजाबाई केनीतर्फे झालेला आहे आणि महेंद्रसिंह दलवी व्यक्ती. ह्याच्या अगोदर सत्ताधारी लोक भरपूर काही होते, पण ते फक्त सत्तेतच हे केला, विकास कामाचं काही लक्षात दिलं नाही. फक्त घरातले सत्य पुढे चालवत गेले आणि विकास कामं तशी झाले. पण आता आम्हाला टेन्शन नाही, महेंद्र दलवी आमच्या पाठीशी आहेत. त्यांच्या घरी आम्ही कधी गेलो की आम्हाला घरी बिंदास म्हणजे कोणाची परवानगी वगैरे घ्यायला लागत नाही, बिंदास जाऊन आम्ही कामाचा काय प्रस्ताव मांडू शकतोय. बाकी इथं जाऊन फक्त आम्ही एवढ्या वर्षात शिव्या खाल्या फक्त, ह्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं इथं काय भेटलंच नाही. गावातल्या वाडे वस्त्यावर सगळ्या काही सुधारणा नाही केल्या, पण आता राजाबाई केनी बोलतात रसिकताई महेंद्र यांच्या मार्फत चाललेलं आहे. सगळ्या वाड्या वस्त्यांवर एकदम व्यवस्थित चाललेलं आहे. म्हणजे आता आम्हाला कसलं टेन्शनच नाही राहिलं. गल्लोगल्लीनं लाईटी रस्ते व्यवस्थित सगळे चाललेले आहेत. आता कुठला हॉस्पिटलचं काम असला राजाबाईला आम्ही फोन केला तर 1 मिनिटात आम्हाला ॲम्ब्युलन्स वगैरे मुंबईला कोण न्यायची असती 1 मिनिटात ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देतात. महेंद्र शेल्वी कधी अपरात्री फोन केला ते कुठले काम असतं आम्हाला लगेच मदत करतात. पैशांचे असतो कुठले ॲम्ब्युलन्स काय पोलीस स्टेशनचं काही असतील हे ते सगळे आम्हाला पाठिंबा देतात. दादा, रायगड जिल्ह्यामध्ये सर्वत्र निवडणुकांची धामधूम सुरू आहे. सर्व चर्चित असलेला विषय म्हणजे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा. काय सांगाल, कोणत्या पक्षाचा अध्यक्षपद बसेल? माझ्या मते तरी शिवसेनेचा भगवाच पडतो. म्हणजे आत्ताच्या भरत शेठ असतील किंवा महेंद्र शेठ दळवी असतील यांच्या माध्यमातून भरपूर युवकांना रोजगार भेटलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसामान्यांचे नेते, गरिबांचे कायवारी असे त्यांना दोघांना पण ओळखलं जाते. त्यामुळं सध्या तरी माझ्या तरी शिवसेनाच आहे. आणखी काय अपेक्षा येणाऱ्या अध्यक्षपदाकडून? आधीच्या अध्यक्षाने अजूनपर्यंत रोजगाराची कुठल्याही मुलांचे प्रश्न सोडवलेले नव्हते. जसा त्यांना मंत्रिपद भेटला तसा तो रिक्त करून ते मंत्रिपदाकडे गेले. जिल्हा परिषद सोडून ते आमदार केले नाही. पण आता आमचा खास एक हे आहे, विश्वास आहे की जो कोण शिवसेनेचा अध्यक्ष बसेल तो तरुणांकडे रोजगाराच्या माध्यमातून असो किंवा तरुणांना पाठबळ देणार असेल. या होत्या रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया. जनमत घेत असताना आपण जाणून घेतलेलं आहे की कोणत्या पक्षाला ते बहुमत देणार आहेत. आता सध्याचा विषय आज शिवसेना शिंदे गटाकडे त्यांचा पारडं झुकलेला आहे. मात्र या सर्व करत असताना नागरिकांच्या भावना किंवा त्यांच्या समस्या असतील त्या त्यांनी मांडून दाखवलेल्या आहेत. येणाऱ्या सभासदांची जबाबदारी आहे की त्यांच्या समस्यांची पूर्तता करणे. येणाऱ्या 7 तारखेला आपल्या लक्षात येईल की जनता कोणाच्या पारड्यात किती मत टाकेल. TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज राकेश मोरे, रोहा. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.